व्यासपीठावरचे मान्यवर उभा आहे त्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण स्थानपन्न व्हायचं आहे। समोरच्या बाजूला जे मान्यवर लाभार्थी आहे त्या सर्वांना विनंती आहे कृपया बसून घ्या। जीवनजी बनसोडे साहेब यांना विनंती आहे आपण प्रास्ताविक मनावर या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 या अंतर्गत लाखेवाडी या ठिकाणी हे शिबिर संपन्न होत आहे। या शिबिरासाठी आपल्या राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार दत्तामामा भरणे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आपल्या बारामती उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नावडकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच लाखेवाडी जिल्हा परिषद गटाचे श्रीमान ढोले सर, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य यशराज जलगारे साहेब, उपसभापती पंचायत समिती इंदापूर, तसेच विविध पक्षाचे आपले सर्व पदाधिकारी, या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालयाचे माझे सहकारी, तसेच या ठिकाणी जे इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडिया सर्व पत्रकार बांधव भगिनी, छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान समाधान शिबिराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी हे शिबिर संपन्न करत आहोत। आपल्या सर्वांना माहीत आहे आपलं जे शासन आहे ते सर्वसामान्यांच्या हितासाठी सतत कटिबद्ध असतं आणि त्याच्या अनुषंगानं शासन सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये जो सकारात्मक बदल करण्यासाठी आणि त्याच्या समस्या कमी करण्यासाठी याच ठिकाणी कार्यरत असते। याचाच अनुषंगाने महसूल विभागाकडून दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक शासन निर्णय झालेला आहे आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपण हे शिबिर या ठिकाणी राबवत आहे। या शिबिराचा उद्देश काय आहे आपल्या सर्वांना माहित आहे। महसूल विभाग असेल, पंचायत समिती असेल, कृषी विभाग असेल, सहकार विभाग असेल, मोजणीचा विभाग असेल, अनेक प्रकारची कामं सर्वसामान्य दैनंदिन जीवनाशी आपले निगडीत असतात। प्रत्येक वेळेस आपल्याला त्या ठिकाणी जाणंही शक्य नसतं। काही लोक जाऊ शकतात, काही लोक जे असतात ते जाणं शक्य नसतं। अशा स्थितीमध्ये आपण शासन आपल्यापर्यंत पोहोचत असतं। या विविध प्रकारचे शिबिर आहेत। मामा या ठिकाणी आपल्याकडे 12 मंडल सर्कल ऑफिसेस आहेत। आता या टप्प्यामध्ये प्रत्येक सर्कल ऑफिसच्या ठिकाणी आपल्याला एक शिबिर आपण घेणार आहे। शिबिराचा उद्देश काय आहे? सर्वसामान्य लोकांना ज्या सुविधा असतात जे आपण शासन स्तरावरती देणे त्याच्याबद्दल माहिती आपण देणार आहे। त्याच ठिकाणी विविध प्रकारचे लाभ आहेत त्या ठिकाणी आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहे। महसूल विभागाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर आता हे जे शिबिर आहे हे साधारणतः आता शनिवारी 7 मार्चला याची सुरुवात झाली होती। या शनिवारी 14 तारखेला दुसरा टप्पा आहे। एप्रिल मध्ये सुद्धा 10 आणि 17 एप्रिलला प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी हे शिबिर संपन्न होणार आहे। त्या ठिकाणी जे शासनाच्या विविध योजना आहेत म्हणजे संजय गांधी, इंदिरा गांधी योजना आहे, त्या ठिकाणी जे सर्वसामान्य सामाजिक सुरक्षा योजना असतात त्याचे लाभ दिले जातात। बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा लोकांना माहीतच नसतात। त्या गोष्टी माहीत नसल्यामुळे त्याच्यापर्यंत लाभ मिळत नाही। आमचा सर्वांचा असा प्रयत्न राहील की ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना माहीत नसल्यामुळे, एखाद्या गोष्टीची माहिती नसल्यामुळे ते बऱ्याच वेळा ह्याला मदत माग त्याला मदत माग हे होत असतं। रेशन कार्ड आहे, 7 बारे आहे, बऱ्याच वेळा वारसाच्या नोंदी असतात, कित्येक वर्षापासून त्या प्रलंबित असतात। ऍग्रीज टॅक्स आहे, गेल्या वर्षी मोहीम या ठिकाणी आपण राबवत होतो। प्रत्येकापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतो सर्वांनी ऍग्रीज टॅक्सची नोंदणी करा म्हणून। बऱ्याचशा लोकांना ते लक्षात येतं, लक्षात नाही असतं, त्याच्या मागे लागून लागून आता अशी परिस्थिती झालेली आहे ज्यांच्या नोंदणी झालेल्या त्यांना एकदम इझी मध्ये लाभ मिळत आहे। ज्यांच्या नोंदणी झालेल्या आहेत, ज्यांना ऍग्रीज टॅक्सचे आयडी मिळाले त्यांना ते सर्व इझी मध्ये लाभ मिळतात। आपल्या सर्वांना माहित आहे आपल्या म्हणजे आपले जे प्रतिनिधी आहेत ते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत। जास्तीत जास्त आपल्या तालुक्यामध्ये लाभ आलेले आहेत। आपण दिपावळीमध्ये पण बघितलं मोठ्या प्रमाणावरती यांत्रिक जे अवजारे होते, ट्रॅक्टर्स होते आपल्याला वितरित झाले होते। त्याचप्रमाणे अनुदान मोठ्या प्रमाणावर झालं। मध्या मे मध्ये असेल, सप्टेंबर मध्ये असेल, मोठ्या प्रमाणावरती अवेळी पावसामुळे अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, शेतामध्ये पाणी गेलं, शेतीचं नुकसान झालं।
तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाभ आपण आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. हे लाभ कधी पोहोचतील जर आपली माहिती, जर आपल्या सातबाऱ्याची माहिती ऍग्रीस्टॅकला जर उपलब्ध असेल, एखादा लाभ मिळत असेल तर तो इजी मध्ये होतो. सर्वांना माझी विनंती आहे, आपण आता थोडेफार मत राहिलेले आहे, सर्वांनी ती ऍग्रीस्टॅक वगैरे करून घ्या. दुसरी एक संकल्पना आहे जिवंत सातबारा. सातबारा जिवंत कसा होतो तर तेच आहे, सातबाऱ्यामध्ये अशा अनेक बाबी असतात की जे आपल्याला माहितच नसतात. मग आपण बँकेत जातो, एखादा लाभ आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाचा लाभ घ्यायचा असेल, कृषी विभागाचा लाभ घ्यायचा असेल. आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात म्हणजे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये साधारण 800 कोटी म्हणजे आपल्या मंत्री महोदयांच्या म्हणजे प्रयत्नाने 800 कोटी रुपयांचे लाभ मिळणार आहे सहकार विभागाकडून. आता हे कधी लाभ मिळते, तुमचे 7-12 व्यवस्थित पाहिजे. 7-12 व्यवस्थित नाही झाला तर त्याला प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. अपडेट 7-12 पाहिजे. बऱ्याच वेळा त्या नोंदीच नसतात, त्या कर्ज काढलेलं आहे किंवा कर्ज फेडलेलं आहे नाही का, त्याचे वारस झालेले आहेत का, आपाची नोंद कमी झालेली आहे का, इतर अधिकारात कुठला बोजा आहे का, इतर अधिकारात कुठली शर्त आहे का. कुल कायद्यासारख्या शर्ती बऱ्याच दिवसापासून बंद झाली होती. 32 सप्तक्रिट जर 10 वर्षापूर्वी मिळाले असेल तर कुल कायदे शर्त कमी होऊन जाते आणि तर वर्ग 1 होऊन जातं. पण बऱ्याचशा लोकांना माहितच नसतं, ते येतच नाही. अशा स्थितीमध्ये हा आपला जो सातबारा आहे तो आपल्याला काय करायचा आहे, जिवंत करायचा आहे, अप टू डेट सातबारा करायचा आहे. बऱ्याचशा वर्ग 2च्या जमिनी असतात, मग तुम्ही तिथे गेला, तुमच्या ही महाशाळा केंद्रामध्ये वर्ग 2ची जमीन आहे, त्याला लाभ मिळत नाही. आणि वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करता येते. एका दुसरा आपण म्हणजे आमच्या स्तरावरती बऱ्याचशा जमिनी वर्ग 1 मध्ये करता येतात, काही जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरती करतात. विशिष्ट अशा आपण परवानगी वगैरे घेतली तर ते करता येतात. तर हे जर माझी सर्वांना विनंती आहे, ज्या वर्ग 2च्या जमिनी आहेत त्या वर्ग 1 करायचं, ते सुद्धा आपल्याला करता येईल. विविध प्रकारच्या जे आर्थिक लाभ मिळतात त्या संदर्भात फॉर्म्स वगैरे या ठिकाणी उपलब्ध आहे, तेही आपण या ठिकाणी घेणार आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, आपल्या इकडे एक समस्या आहे ग्रामीण भागात. बऱ्याचशा वेळेस पूर्वी एक दस्त लागले आहे, 1 गुंठ्याचे 2 गुंठ्याचे नाही का, आणि ह्या दस्ताच्या नोंदी तुम्ही तलाठ्याकडे गेलेला असाल किंवा तलाठ्यांची नोंद धरते आणि मंडलाधिकारी ते काय करतात, तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार म्हणून नोंद रद्द केलेली आहे. खूप मोठी समस्या आहे. तर याच्यावरती सुद्धा शासनानं या ठिकाणी उपाययोजना केलेली आहे. आपल्या गावठाणापासून जे प्रभाव क्षेत्र आहे 200 मीटर अंतरावरती, त्याच्यामध्ये जर ते तसले व्यवहार झाले तर आपल्याला ते काय करायचं आहे, रेग्युलाइज करता येते. पूर्वी त्याची 25% बाजारभाव मूल्याच्या 25% रक्कम भरून घेतली जायची, नंतर ती शासनानं आपल्यासाठी 5% वरती आणली आणि आता 0% त्याचे आपल्याला लाभ घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे येणे हा एक अतिशय म्हणजे गुंतागुंतीचा. बऱ्याचशा वेळा जो लाभार्थी आहे की ज्याला येणे जमीन करून घ्यायचं आहे त्याला बरेचशे गोष्टी माहित नसतात आणि मग काय होतं, ज्या लोकांना ह्यातल्या काय ट्रिक्स माहित असते ते त्याचा गैरफायदा होत असतात. आता काय झालेलं आहे, येणे हा कायमचा विषय संपलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्या जमिनीचं एकदाच अधिमूल्य जे आहे बाजार मूल्याचं ते भरून घ्यायचं. उदाहरणार्थ कसं की 1000 चौरस मीटर पर्यंत असेल तर 0.001% बाजार मूल्याच्या शासकीय जे बाजार मूल्य असेल ते 1000 ते 4000 चौरस मीटर पर्यंत शासकीय बाजार मूल्याच्या 25% आणि 4000 चौरस मीटर पेक्षा जास्त असेल तर शासनाच्या बाजार मूल्याच्या 50% रक्कम जर एकदाच आपण भरली तर त्याला आपण अवकाश परवाना देऊ शकतो. अशा पद्धतीचे लाभ बऱ्याच वेळा असं होतं की बँकेत जातात, एखादा असा उद्योजक त्यांना ते अर्थसहाय्य घ्यायचं असतं, मग ते बँक पहिल्यांदा विचारतात तुमची जमीन अकृषक आहे का, मग त्याच्यावरती कृषी व्यतिरिक्त इतर व्यवसाय करण्यासाठी जे परवानगी ती आहे का. आता तो एवढा विषय लावणार नाही, आपण यायचं आहे आणि हे मी जे सांगितलेलं आहे जे बाजार मूल्याचे जे अधिमूल्य आहे ते म्हणजे 0.1% म्हणजे 1000 चौरस मीटर जे असेल तर 0.25% आणि 0.5% हे आपल्याला भरून द्यायचं आहे. तुम्ही कायमचा विषय संपवून जातोय. अशा पद्धतीची कमी जास्त पत्रिका आहे. बरेच वेळा आपण या ठिकाणी इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणावरती लँड एक्विजिशन झालेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती लँड एक्विजिशन झालेलं आहे. काही लोकांची नावं म्हणजे जमीन धरणात अधिग्रहित झाली, परंतु त्या लोकांचं ते नाव कमी जास्त पत्रकावर कमी झालेलंच नाही किंवा ज्याचं नाव कमी म्हणजे ज्याची जमीन अधिग्रहित झाली त्याची व्यतिरिक्त इतरांचंही नाव त्या ठिकाणी कमी झालंय, पण त्याचं नाव तसंच आहे, त्याचं क्षेत्र तसं आहे. अशा पद्धतीच्या अनेक प्रकारच्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या गोष्टी या लोकांना माहित नसल्यामुळे ते प्रलंबित राहतात आणि शासनाच्या लाभापासून आपले लोक
वंचित असतात. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शिबिरातून करायच्या आहेत. एका शिबिरात हे सर्व होणारच नाही, पण आता मी सांगितलेलं एक शासन हे कटिबद्ध आहे. प्रत्येक लाभ प्रत्येक शेवटच्या स्तरापर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण सर्व प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आता बऱ्यापैकी संगणकीकरण झालेला आहे. पूर्वी आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी तलाठ्याकडे जावं लागायचं, मंडलाधिकाऱ्यांच्याकडे जावं लागायचं, तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे जावं लागायचं, ग्रामसेवकाकडे जावं लागायचं, परत मोदी ऑफिसला जावं लागलं. पण बहुतांशी आता बाबी अशा आहेत की आपल्याला त्या ऑनलाईन मिळतात. बऱ्याचशा वेळा मला एक फोन येतात की तुमचा तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी त्या ठिकाणी नाही, कुठल्या तरी मिटिंगसाठी आमच्या भागात इलेक्शन वगैरे असा विषय असतात, त्या ठिकाणी ही लोक गेलेले असतात आणि त्यामुळे तो बिझी असतो. पण आपल्या कुणाला माहित नाही की 15 रुपये ऑनलाईन आपण भरलं की ई सिग्नेचरचा आपल्याला सातबारा मिळत असतो. ही लोकांच्या जनजागृती होणं गरजेचं आहे. तुम्हाला 8 असेल, सातबारा असेल, सातबारा बघण्यासाठी तर म्हणजे मोफतच उपलब्ध आहे. ऑनलाईन सातबारा म्हणून तुम्ही जर नुसतं टाईप जरी केलं तर त्याचा एक फोन नंबर आपला टाकायचा आहे, ते तुम्हाला मोफत बघण्यासाठी उपलब्ध असतो. त्याची डिजिटली सायनर जर कॉपी पाहिजे असेल तर 15 रुपये आपण UPI द्वारे भरत असतो प्रत्येक जण. ते आपण भरून आपल्याला लीगल कॉपी मिळत असते. PM किसानची योजना आहे, तसाच प्रकार आहे. माझी आता या ठिकाणी एक विनंती आहे की बरेचसे काही लोक असे आहेत की PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत, मात्र त्यांनी ऍग्रिस्टॅकची फार्मर आयडी काढली. जर त्यांनी आता ऍग्रिस्टॅकची फार्मर आयडी जर नाही काढलं तर ते PM किसानचे लाभ आहे त्यांचे बंद होतील. ही गोष्ट आपण समजून घ्या. आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर काय तर आपल्याला ते त्या सिस्टीमचा भाग व्हावा लागेल. अशा पद्धतीचे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणचे लाभ या ठिकाणी जे बंधू भगिनी आलेले आहेत त्यांनी घ्यायचा असं माझी विनंती आहे. आपल्या ठिकाणी ऍग्रिकल्चरचं विशिष्ट असा स्टॉल लागलेला आहे. आपला तालुका आपल्या धरणामुळे सुजलाम झालेला आहे. मोठ्या प्रमाणावरती इरिगेशन पण उपलब्ध आहे आणि अशा आधुनिक शेतकरी शेती जर आपण केली तर आपल्या शेतीचे निविष्ठ असतात, आपण त्याच्यामध्ये गुंतवतो आणि त्याच्यातून येणारा जो आउटपुट आहे त्याच्यामध्ये बराच फरक असतो. बरेच वेळा असं शेतकरी करतात की आपण एखादी 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेला आहे आणि आउटपुट 80 रुपयाला निघतो. 100 रुपये मग काय आपल्या कामाचा उपयोग आहे? आधुनिक आपण शेतकरी करायचं, बियाणे त्याच्यावरती जे औषध आहे कशा पद्धतीचं नियोजन करायचं आहे. या ठिकाणी आमचे सहकारी यासाठी थोडा वेळ तुम्हाला सांगेल की मोठ्या प्रमाणावरती आपल्या इंदापूर तालुक्याला आपल्या मामाने जो आपल्याला लाभ दिलेला आहे कर्जमाफीचा, त्याचा सर्वात जास्त आपल्याला वाढपीच आपला असल्यामुळं आपल्याला थोडीशी बोली जास्त पडणार आहे आणि त्यामुळे पण हे असं जमत आहे बघीत बसावं लागते. तुम्ही घरी बसून काय करणार आहे? तुम्ही ते अपडेट करा सातबारा. तुम्ही जे कर्ज घेतलेलं आहे त्याचं कर्जाचं पुनर्गठन करा व्यवस्थित, त्याची सर्व माहिती द्या. आपल्याकडे शिवरगासाठी येणार आहे ते आपल्याला थोड्या वेळ माहिती देतील. मोठ्या प्रमाणात राष्ट्रीयकृत बँकेचा लाभ आहे आणि DCC बँकेचं मोठ्या प्रमाणावरती हे जे सर्व आहे कर्जमाफीची योजना आपण या ठिकाणी राबवत आहोत. आपण आता बघितलं आज मी या ठिकाणी हार्वेस्टर वगैरे या ठिकाणी वितरित होणार आहे. या ठिकाणी आपल्याकडं भूमी अभिलेख कार्यालय आहे. बऱ्याच वेळा आपला वाद विषय असतो, विषय काय तर बांधावर आपली जमीन पडायची बांधासाठी राहण्याची असण्याची आपली काय सवय आहे सर्वांची. आपला जीव त्या बांधात घ्यावा असतो, जमिनीसाठी पडलेली असते. पण ठीक आहे, आपण त्याच्यातून वाद निर्माण होता. ते वाद घालवण्यासाठी ई-मोजणी नावाची प्रक्रिया आहे. तुम्ही ऑनलाईन ई-मोजणी जर केली तर आपल्याला तुमच्याकडे पहिल्या म्हणजे किती तारखेला मोजणी होणार आहे त्याच शेड्यूल येत असतं. किती रुपये भरावं लागणार. अजिबात कार्यालयात पवार साहेबांच्या करण्याचा मागताना तुम्ही तुमच्या लाटेवाडीत ई-मोजणी भरली की त्या पवार साहेबांना तिथे दिसणार आले ना पवार साहेब हा आहे ते सर्व दिसणार आहे. तसं बीडू साहेबांना मोठ्या मामांना म्हणजे एक गोष्ट सांगतो, आपल्या पंचायत समिती मार्फत मोठ्या प्रमाणावरती म्हणजे घरकुल योजना राबवली जाते आणि बरेचसे आपले नागरिक आहेत त्यांना स्वतःची अशी जमीन नाही, तर आम्ही साधारणपणे 2 ते 3 हजार आपले पंचायत समिती प्रधान सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले CEO सर आहेत हा, तर आता म्हणजे आम्ही प्रस्ताव देतो की त्या लोकांना आपण भूखंड वितरित करणार ज्या ठिकाणी त्यांना आपले स्वतःचं घर बांधता येणार आहे. अनेक योजना आहेत. पण बऱ्याच वेळा असं होतं की माझी समस्या काय आहे, त्याला सोल्युशन काय निघेल हेच आपल्याला माहित नसतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोणतरी येणार आहे माझा उद्धार करणार आहे, माझे सर्व करून देणार आहे, असं होणार नाही. तुम्ही पण थोडीशी माहिती घ्या त्याबद्दलची, तुम्हाला 100% त्याच्यावरती शासनाचा हात तुम्हाला दिसणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मदत असणार आहे. फक्त आपल्याला ती माहितच नसती की शासनाची योजना आहे. अगदी लहान मुलांच्या पासून
दुर्दैवाने एका कोणाच्या घरात जर दुःखद निधन वगैरे झालं त्याच्यापर्यंत त्याच्या पाठीमागं जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी तो लाभ आपल्याला शासनाकडून दिला जात असतो. फक्त आपल्याला असं होतं की त्याची माहितीच आपल्याला नसते. बरेचसे सांगण्यासारखे विषय या ठिकाणी मंत्री महोदय आलेले आहेत. आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित झालेला आहात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत पुणे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य गटनेते सन्माननीय श्रीमंतजी ढवळे सर आपल्या सर्वांशी बोलतायत. ढवळे सरांसाठी एक प्रेमाची टाळी, हात वरती, जोरदार टाळी. महाराजेश्वर अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजेश्वर समाधान योजना या योजनेचा इंदापूर तालुक्याला आज शुभारंभ होतोय. आपल्या राज्याचे कृषी मंत्री, आपल्या सर्वांचे दैवत, भाग्यविधाते दत्तमामा भरणे व्यासपीठावरती उपस्थित, कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी सन्माननीय नावावकर साहेब, कर्तव्यदक्ष तहसीलदार सन्माननीय जीवनजी बडसर सर, पंचायत समिती इंदापूरचे सभापती हर्षवर्धनजी लोंढे साहेब, उपसभापती जयकुमार कारंडे, आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रतापबाबा पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सन्माननीय हनुमंतराव कोकाटे, कार्याध्यक्ष सन्माननीय अतुलजी जगडे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे, सागर भिसे, या कार्यक्रमासाठी उपस्थित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सन्माननीय पुणे साहेब, दुय्यम निबंधक सन्माननीय शेवरकर साहेब, व्यासपीठावरती प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या शेजारचे माळशिरस गावचे मारुती पाटील, पंचायत समितीच्या सदस्य माडगेताई, काळेताई, किरण पाटील, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सन्माननीय सचिनजी सपकाळ साहेब, भूमी अभिलेखचे सन्माननीय पवार साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय दत्तात्रय थोरवे, शिंदे सर, गजबापू लंबाते, सोमनाथ पाटील, सीमाताई कालांगे, संजय कांबळे, समाधान जानकर, संजय चव्हाण, योगेश देवकर, दिलीप वाघमोडे, सचिन काळे, सुरेश खाडे, त्याचबरोबर आपल्या गावातील सर्व संस्थांचे चेअरमन, वाईस चेअरमन, सर्व संचालक, गावच्या सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे निर्वांगी, वरपुटे, दगडवाडी, गोरपरवाडी, गुरोची, बोडणी, त्याचबरोबर रेडा, जाधववाडी, पंधारवाडी, शेतपळ हवेली, सराफवाडी, पिटकेश्वर या गावातून आलेले सर्व माझे ग्रामस्थ बंधू भगिनी, सर्व कार्यकर्ते, तरुण मित्र, आपल्या राज्याचे कृषी मंत्री आणि या भागाचे दैवत सन्माननीय दत्तमामा भरणे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेलं हे अभियान, या अभियानामध्ये आपल्या पूर्वी शासन आपल्या दारी ही योजना आपण यामध्ये राबवत होतो. आपल्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने गोरगरीब, दीनदलित, निराधार लोकांच्या योजना राबवाव्यात यासाठी या सर्व योजना राबवाव्यात, माझ्या सामान्य माणसाला, गोरगरिबांना न्याय मिळावा, शासनाच्या सर्व निराधार योजना राबवाव्यात, माझ्या शेतकरी बांधवांचा सातबारा दुरुस्त व्हावा, लोकांना मोजणीसाठी हेलपाटे मारावे लागू नयेत, लोकांना रेशन कार्ड साठी वर्षानुवर्ष ताटकळत बसावं लागत होतं, त्या योजना या तालुक्याच्या या आपल्या लोकप्रिय मंत्री महोदयांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक करायचंय, स्वागत करायचंय.
मामा असा हा कार्यक्रम तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथमच होत आहे. आपण सामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून जन्म घेतलेले आपण सामान्य कार्यकर्ता आहात. एक सामान्य कारखान्याचे संचालक पासून ते आज राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर झाला, परंतु सामान्य माणसाची नाळ, इंदापूरकरांची नाळ ही आज आपण तुटू दिली नाही. माझ्या गावातला असेल, माझ्या तालुक्यातला असेल, माझ्या तालुक्यातील प्रत्येक गावातील व्यक्तींना ज्या शासकीय योजना द्यायच्या आहेत त्या देण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहात. आज या ठिकाणी संजय निराधार योजनेचे नवीन प्रस्ताव जे असतील, मामा सांगायचं तात्पर्य तर आज या ठिकाणी मंजूर झालेल्या सर्व लाभार्थींना या ठिकाणी आपल्या हस्ते पत्र देण्यात येणार आहे. परंतु आज या ठिकाणी 489 नवीन अर्ज संजय गांधी निराधार योजनेचे प्राप्त झालेले आहेत. या 489 अर्जांवरती सुद्धा आज मामा आपल्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय होणार आहे. आतापर्यंत कालपर्यंत आलेल्या अर्जाचा या भागामध्ये जवळजवळ 200 जणांना मंजुरी काल मामांच्या हस्ते या ठिकाणी दिलेली आहे. आज सर्वसाधारणपणे या भागाचा विकास करत असताना, वेगवेगळ्या योजना राबवत असताना मामा आपल्या माध्यमातून या गावच्या भागातील विकासाच्या योजना राबवत असताना हा सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आपण प्रत्येक योजना राबवलेल्या आहे. मामा आपल्या माध्यमातून भरणेवाडी या ठिकाणी अपंगांना साहित्य वाटप करण्यात आलं. काठीवाडी लाखेवाडी या जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ 770 लोकांना आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी साहित्य वाटप करण्यात आलं. प्रत्येक माणसाला साहित्य मिळण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते आणि हे प्रयत्न करण्यासाठी आपण नेहमी सर्वांच्या पुढे आहात. आज या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचा लाभ या ठिकाणी मामा आता देण्यात येत आहे. यामध्ये संजय निराधार योजनेचे 200 पैकी 21 लोकांच्या ऑर्डर्स या ठिकाणी तयार आहेत. शिधापत्रिका ऑनलाईन कालच अर्ज केला होता लोकांना, त्यापैकी 82 लोकांना या ठिकाणी देण्यात येत. 1983 रामसाहेब 1953 पासून लोकांच्या सातबारावरती तगाईचा बोजा होता, तो आज आपण मामाच्या आदेशाने या ठिकाणी कमी करून अशा व्यक्तींना इतर हकामध्ये जो तगाईचा बोजा होता तो कमी करून देण्यात काम नाही केलेलं. अनेक जणांच्या उतारामध्ये दुरुस्ती करायची आहे, ही दुरुस्ती करण्याचं काम आपल्या मार्फत आज होणार आहे. अशी प्रकरणं कालपर्यंत 16 प्राप्त झाले होते, त्यावरचे शेरे आज या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. एकूणाचे शेरे असतील, कुलकायदा 43 असतील, जिवंत सातबारे जवळजवळ 200 सातबारे आज या मंडल कार्यालयामध्ये पूर्ण केलेले आहेत. या मंडल कार्यालयाचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीत चालू आहे मामा. या भागाचे मंडलाधिकारी गायकवाड साहेब, सर्व तलाठी बांधव अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतायत. आपल्या माध्यमातून अनेक योजना या तालुक्यामध्ये आपण राबवत आहात, परंतु आज हे पुण्याचं काम आपल्या मार्फत होणार आहे. मामा, आपण या भागाचे जनतेच्या मनातील नेतृत्व आहे आणि म्हणून हे करत असताना आपण जनतेला, सामान्य जनतेला त्याच्या विकासाच्या योजना कशा मिळतील यासाठी नेहमी प्रयत्न करत आहात. या तालुक्याचे आपण भाग्यविधाते आहेत. सर्वांना एकच सांगायचंय की मामांच्या माध्यमातून कर्जमाफी झालेली आहे. या तालुक्यामध्ये कर्जमाफी राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँक, सहकारी वेगवेगळ्या बँका यांच्या माध्यमातून 800 कोटी रुपयाचा फायदा हा इंदापूर तालुक्याला झालेला आहे आणि त्यामुळं मामाचं पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून कौतुक करायचंय. या राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांचा आपल्याला नेहमीच मोठं पाठबळ होतं, परंतु हा नेता आपल्यातून गेला. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो, श्रद्धांजली वाहतो. शासनाच्या योजना आखत असताना कालच्या अंदाजपत्रकामध्ये
न भूतो न भविष्यते, कधी होणार नाही अशक्य ते शक्य काम मामाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. ते म्हणजे उजनी बॅकवॉटर वरती दुसरा 340 कोटी रुपयाचा पूल या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्याबद्दल मामांचं सर्वांनी टाळ्या वाजवून पुन्हा एकदा जोरात स्वागत करायचंय. मामाकडे कृषी विभाग आहे, कृषी खात्याचे मंत्री आहेत. शेतकऱ्यांसाठी योजना त्या मिळाल्याच पाहिजेत. आमच्या शेतकऱ्यांची मामा एक मागणी आहे. आज फळबागा असतील, डाळिंब बाग असेल, पेरू बाग असेल, कोणकोणत्या सगळ्या ज्या बागा आहेत याला क्रॉप कव्हरच्या माध्यमातून जो कव्हर येतो, त्याचबरोबर पेरूसाठी फोम जो वापरला जातो, यासाठी शासनाने 50% अनुदान द्यावं अशी आमच्या तमाम शेतकऱ्यांची मागणी. काठी लाखेवाडी हा जिरायती भाग आहे. या मतदारसंघामध्ये 22 गावाचा समावेश आहे मामा. 22 गावाचा पाणी प्रश्न हा नेहमीच वादाचा विषय होतोय. राजकारणामध्ये आपण गेल्या 5 वर्षामध्ये 22 गावाला उजनी बॅकवॉटर मधून पाणी दिलेलं होतं. उजनी जलाशयातून 5 टीएमसी पाणी या ठिकाणी दिलेलं होतं. हे 5 टीएमसी पाणी या भागाला मिळणार होतं. यामध्ये खडकवासला धरण असेल, त्याच्या क्षेत्रातील लाभ क्षेत्रातील गाव असतील, निराडावा कालव्यांतर्गत येणारी गाव असतील. मामा पुन्हा एकदा आपण या राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. या तालुक्यामध्ये आपली सर्वजण एकत्र आलेला आहात. या 22 गावाचा प्रश्न आता तरी निकाली निघेल. आता कोणच विरोध करायला नाही. जर तुम्ही सर्वजण एकत्र आहात, हर्षवर्धन पाटील आप्पासाहेब तुम्ही आहात, आणि या गावाचा पुन्हा एकदा 22 गावाचा खडकवासला लाभ क्षेत्रातील गावांचा पाण्याचा प्रश्न नक्की निकाली आपण काढावा अशी मी सर्वांच्या वतीने आपल्याला कळकळीची विनंती करतो. या भागाच्या विकासासाठी गेल्या 5 वर्षामध्ये 5000 कोटीपेक्षा जास्त विकास निधी आपण दिलाय. बीकेबीएम रोड असेल, त्याचबरोबर पालखी महामार्ग असेल. पहा, या माझ्या भगिनी आहेत, या भगिनींना ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 1,500 रुपये प्रति महिना या मामाच्या माध्यमातून मिळाला. वर्षाला 180 कोटी या तालुक्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना मिळतात. आता सगळ्यांचा एकच विषय आहे मामा, निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना. या योजनेतल्या ज्या महिला 60 वर्षापेक्षा जास्त वयाने आहेत, जे माझे वयस्कर आजोबा ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी खास बाब म्हणून आपण प्रांत साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, असे जवळजवळ 500 प्रस्ताव या ठिकाणी या 16 गावातून प्राप्त झालेले आहेत. याच्यावरती सुद्धा आज निर्णय व्हावा. या लोकांना याच ठिकाणी मान्यता मिळावी. अन्यथा काय, परत इंदापूर ठिकाणी हेलपाटा मारायचं म्हणलं तर वयस्कर माणसांना त्या ठिकाणी जाण्याच्या गैरसोयी होतात. त्या ठिकाणी ऑफिसमध्ये कधी कधी अधिकारी कर्मचारी रजेवरती असतात आणि मग अशा पद्धतीने चुकीचं काम होतं आणि 500 लोकांचं या ठिकाणी आपण आपल्या मार्फत हा निर्णय देण्याचा आदेश करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या तालुक्याचे भाग्यविधाते कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी आपल्यासाठी हा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि याचं श्रेय सर्व दत्तामामांना जाते. म्हणून पुन्हा एकदा या त्यांचा मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. अशाच पद्धतीची साथ आपण द्यावी. या परवाच्या निवडणुकीमध्ये काठी लाखेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये आपण सर्वांनी मला आपलं बहुमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजय केलं. पक्षाने माझ्यावरती जिल्हा परिषद सदस्याची उमेदवारी दिली. या तालुक्यातून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेचा गटनेता बनवण्याचं काम सुद्धा मामांनी केलं. त्याबद्दल या गटाच्या वतीनं पुन्हा एकदा मी त्यांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. अशीच साथ भविष्य काळामध्ये मामा आपण आम्हाला द्यावी. आणखी वरचं एखादं पद
आपण द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आला सर्व प्रांत महोदय, तहसीलदार महोदय, सर्व खाते प्रमुख, सर्व मंडल अधिकारी, तलाठी महोदय या सर्वांचं गावचा नागरिक या नात्याने मी सहर्ष स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. यानंतर बारामती विभागाचे उपविभागीय अधिकारी सन्माननीय वैभवजी नावडकर साहेब आपल्या सर्वांशी बोलत आहेत. मंडळी, ही माणसं आपल्या सेवेसाठी येत आहेत. नावडकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळी. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानाचा हे लाखेवाडीतला आजचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय कृषीमंत्री भरणे मामा, तसेच लाखे सर, उपसभापती पंचायत समितीचे आणि इतर सर्व सन्माननीय व्यासपीठ, आमचे अधिकारी, कर्मचारी, तसेच सर्व सन्माननीय पत्रकार मंडळी आणि या अभियानाचे लाभार्थी असलेली लोक, तसेच इतर अर्ज दाखल करण्यासाठी आलेली लोक. खरं तर हे अभियान सुरू करायचं आहे ह्यासाठीच आहे की ज्या काही अडचणी आहेत आणि त्यासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतंय, ते तालुक्याच्या ठिकाणी न जाता आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत आणि ह्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते जिवंत सातबारा मोहीम. ही जिवंत सातबारा मोहीम पूर्वी होती ती फक्त आपण जे कोणी मयत खातेदार आहेत त्यांचे वारस नोंदी आपण घेतल्या, पण आता त्या एवढ्या वारस नोंदी पुरतं नाही राहिलेले, तर हे आणखीन वाढवलंय आपण. कुळ कायद्याच्या बरेच जणांच्या शर्ती, नवीन जमिनीच्या कुळ कायदा शर्त आहे. बरीच लोक बारामतीमध्ये माझ्याकडे येतात आणि म्हणतात सर ते वर्ग 2 असल्यामुळं मला लोन काढायला अडचण येते, ते म्हणतात प्रांतांचं पत्र आणा. सातबारा बघितलं की दिसतं की कुळ कायद्याची शर्त आहे. कुळ सातबाऱ्याच्या शर्तीला कमी करायला फार काही लागत नाही. जर तुम्ही कुळ म्हणून जर मालक म्हणून तुम्ही आलेला असाल तर सातबाऱ्यावरच्या सारा जो आहे, आकार जो आहे, त्याच्यात 40 पट रक्कम भरावी लागते. म्हणजे 2 रुपये सारा असेल तर 80 रुपये भरायचे. हा सातबारा वर्ग 1चा होईल. याच्यावरची शर्त कमी होईल. आणि हा जी सुधारणा आहे ती 2015 सालीच झालेली आहे, परंतु बऱ्याच नोंदी अजून त्या शिल्लक आहेत. अज्ञान पालककर्त्याच्या बऱ्याच नोंदी आहेत. जी मुलं 18 वर्षाची झाली परंतु अजून त्यांची नावांसमोर आईचं, वडिलांचं कोणाच तरी अज्ञान पालककर्ता म्हणून नाव आहे, ते कमी करता येईल. जुन्या नोंदी पूर्वी एकुम्या, एकुकू म्हणजे एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून, एकत्र कुटुंब पुरुष म्हणून, एकत्र कुटुंब करता म्हणून अशी नोंदी होत्या. पूर्वी आम्ही वारस नोंद घेताना सगळ्यांची नोंदी घ्यायचो, घरातल्या एका मोठ्या माणसाचं नाव एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून टाकायचो आणि ती अजून नोंदी तशाच आहेत. मग कालांतराने असं होतं की ती एकुम्या कधीतरी आमच्याच माणसाकडनं उडलं जातं, नाहीतर एकुम्याचा माणूस वारला की त्याचेच पोरांची नावं फक्त लागतात, बाकीच्या वारसांचा कुठंच संबंध राहत नाही. आणि मग नंतर त्यांच्या हेलपाटे सुरू होतात, तलाठ्याकडे अर्ज दे, तहसीलदारांकडे दे, मग माझ्याकडे अपील कर. तर माझी सर्वांना विनंती आहे की एकुम्याच्या अशा नोंदी कुठल्या असतील तुमच्या तर त्या कमी करून घ्या, सगळ्या वारसांची नावं त्यावर आणा. तगाई कर्ज आहे, बंडिंगचं कर्ज आहे, हे जुनं फार पूर्वी शासनाने बंद केलंय, सगळी माफ केलेली आहेत, पण अजूनही काही सातबाऱ्यांवर त्या तगाईच्या आणि बंडिंगच्या नोंदी आहेत त्या कमी करता येतील. बऱ्याच जे आहेत ते नजर गहाण म्हणून नोंदी आहेत. जुनं कधीतरी आज्यांनी पंजांनी कर्ज कोणाकडनं तरी काढलं ते अजून नोंद सातबाऱ्यावर आहे नजर गहाण म्हणून. तर त्याचं काही नाही, एक साधं शपथपत्र करून द्यायचं की ह्याच्या पुढे जर कधी देणाऱ्याने मला मागितलं तर मी ते परत करीन, ह्याचं शपथपत्र देऊन टाका, आम्ही ती नोंद कमी करतो. आणि सर्वात महत्वाचं, जे कोणी सरपंच मंडळी आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, तुमच्या गावातल्या शाळेच्या नोंदी, तुमच्या गावातल्या स्मशानभूमीच्या नोंदी ह्या आमच्या सातबाऱ्यावर आहेत का हे बघा. जेव्हा मामा तुमचा निधी काहीतरी टाकतात आणि मग तुम्ही पळापळी करता, साहेब सातबाऱ्यावर नोंद नाही, तिकडनं
कलेक्टर ऑफिस म्हणतात सातबाऱ्यावरच्या नोंदीचा सातबारा घेऊन या स्मशानभूमीची नोंदीचा आहे, शाळेचा आहे. बऱ्याच शाळेच्या नोंदी आणि स्मशानभूमीच्या नोंदी ह्या सातबाऱ्यावर नाहीयेत. अशा काही नोंदी असतील तर त्याचे आमच्याकडे अर्ज द्या, आम्ही ते प्रोसेस करतो आणि त्या नोंदी आपण स्मशानभूमीच्या आणि शाळेच्या नोंदी याच्यावर घेऊ. तुकडेबंदीच्या कायद्याचा खूप शासनाने नवीन निर्णय घेतला आणि पूर्वी आपण 25% रेडी रेकनरच्या चालूच्या घ्यायचो. ते आता एकही पैसा न घेता आपण ते तुकडेबंदीच्या नोंदी ज्या आहेत, इतर अधिकाराच्या बेकायदेशीर व्यवहार म्हणून लागलेल्या नोंदी आहेत तुकडेबंदी खालच्या, तर ते आपण कमी करतोय. फक्त त्यात अट एकच आहे की ही जमीन नगर रचनेच्या कार्यालयाच्या अभिप्रायानुसार एकतर रहिवासी किंवा वाणिज्यिक किंवा औद्योगिकच्या झोनमध्ये पाहिजे किंवा गावठाणापासून 200 मीटरच्या अंतरात पाहिजे, किंवा जर मोठं 5000 पेक्षा जास्त लोकसंख्येचं गाव असेल तर 500 मीटरच्या याच्यात पाहिजे. तर ह्या तुकडेबंदीच्या नोंदीचं पण आपण जे आहे ते काम करतोय आणि हे सगळं तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे. सगळ्यात महत्वाची एक नवीन योजना आता आलेली आहे, मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना. जे रस्ते नकाशावर नाहीत पण अस्तित्वात आहेत, जे रस्ते नकाशावर आहेत. सगळ्यांनी व्यवस्थित ऐका की आपलं भांडा आणि रस्ता निधी हे प्राणसाहेब सांगते महत्वाचं आहे. तिथं पुढे खूप महत्वाची योजना आहे, त्याला सरकार तुम्हाला मदत करणार आहे. हे प्रत्येक वेळेस भांडण कंटा रस्त्याचं सगळं हे आपल्या गावातली सिटीतली रस्त्याची बांधणं हे महत्वाचा खूप विषय आहे. त्यामुळे प्राणसाहेब सांगतात त्याप्रमाणे फक्त ह्या विषयामध्ये नीट शांत ऐका आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी तहसीलदारकडे अर्ज करा. आणि मुख्यमंत्री सिटीत पाणंद रस्ता ही खूप महत्वाची योजना. आपल्याला जो रस्त्यासाठी प्रश्न कायमस्वरूपी जो भेडसावतो आणि विशेष म्हणजे आता ही योजना आपण तुम्ही सगळ्यांनी एकत्र लिहून दिलं, ह्याची नोंद सातबाऱ्यावर लागणार आहे. म्हणजे ह्या पाणंद रस्त्याची नोंद सातबाऱ्यावर कोणी टोकराय नको आणि कोणाचं काय भांडण झालं पण रस्ता कोणी अडवाय नको, कारण त्याची नोंदच सातबाऱ्यावर लागणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांनी माझं तुम्हाला सगळ्याला विनंती, प्राणसाहेब जे आता सांगतात ते फक्त शांत ऐका आणि त्याप्रमाणे तहसीलदाराकडे कसा अर्ज करायचा ते पण ऐका. मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना, या योजनेचे 2 शासन निर्णय शासनाने काढले. त्यामध्ये एक शासन निर्णय असा आहे की जे शेतपानंद रस्ते आहेत जे नकाशावर नाहीत ते नकाशावर घ्यायचे. त्यामध्ये मग त्याचा हे केलं की काही नकाशावर आहेत आणि मोकळे आहेत, काही रस्ते असे आहेत नकाशावर आहेत पण अतिक्रमित आहेत, काही रस्ते आहेत की नकाशावर नाहीत पण सगळे वापर करतात, आणि काही असे आहेत की नकाशावर नाहीयेत, पुढं आहे काही वेळ नंतर परत कुणीतरी अडवलाय परत पुढे चालू आहे. तर असे हे रस्ते आहेत. ह्या रस्त्यांना एक क्रमांक आपल्याला द्यायचा आहे. प्रत्येक रस्त्याला जिथं अतिक्रमण आहे तिथे तहसीलदारांकडे अर्ज करायचा आहे. मामलतदाराखाली ते रस्ते काढतील. तुम्हाला हेही सांगतो की सुपा मंडळात मामा आपण जवळपास बारामतीमध्ये 93 रस्ते लोकांच्या संमतीने नवीन तयार केले. किती? 93. काही नाही, दोन्ही बाजूचे शेतकरी एकत्र आले आणि म्हणले की असं जर आपण केलं तर हा रस्ता आम्हाला सर्वांना सोयीचा होईल. यांनी काही 5 फूट दिली, ह्यांनी 5 फूट केली, 10 फुटाचा रस्ता रेडी झाला. आणि त्याचं काही नाही, त्यांनी एक अर्ज तहसीलदारांकडे दिला. दोन्ही बाजूचे म्हणले की आम्हाला हा रस्ता मान्य आहे. आदेश केला की त्याला कायदेशीर बाब आली. तहसीलदारांनी आदेश केला की दोन्ही बाजूच्यांना हे मान्य आहे आणि त्याची नोंद आपण सातबाऱ्यावर घेतली आणि तो रस्ता आता आपण मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्त्यामध्ये घेतला. तर माझं एक म्हणणं आहे की जे रस्ते तुमचे आता नकाशावर आहेत आणि रिकामे आहेत, किंवा जे रस्ते नकाशावर नाहीत पण रिकामे आहेत, त्याचे मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्त्यासाठी घ्या. या योजनेमध्ये एका रस्त्याला जवळपास 15 लाख रुपये एका किलोमीटरसाठी मिळतील.
ह्या रस्त्याचं मुरुमीकरण होईल. ह्या रस्त्याला दोन्ही साईडला ड्रेन तयार होतील. ज्या ठिकाणी पाण्याचा पाट किंवा काही असेल तर त्या ठिकाणी ते पूल बांधणार नाहीत, पण कलवट तयार करतील, पाईप टाकतील. आणि ह्या योजनेसाठी सगळा जो रेट आहे तालुक्यासाठी एकच असेल, म्हणजे 1 किलोमीटरला एवढेच पैसे असतील. त्यात ते मशीनचंही सगळं आलं, डिझेल आलं, सगळंच त्यात आलं. म्हणजे परत तुमचं कोणी काम करणार आहे त्याच्या मागे कोणी लोक लागणार नाहीत की ह्यांनी भानगड केली, इस्टिमेट वाढवलं, इस्टिमेट कमी केलं, कसलं याचा रस्ता केला. कारण सगळा टाईप प्लॅन करून दिलाय शासनाने की मुरुम इतका असेल, माती इतकी असेल. ह्या रस्त्याचं खडीकरण वगैरे होणार नाही. पण ह्या रस्त्याची लायबिलिटी किती असेल पिरियड, तर एक तर पावसाळा संपेपर्यंत, एक पावसाळा संपेपर्यंत किंवा 1 वर्ष. म्हणजे हा रस्ता उन्हाळ्यात झाला, व्यवस्थित सगळा झाला आणि पावसाळ्यात जर तो वाहून गेला तर त्या कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा करावा लागेल. आणि पावसाळ्यात तो टिकला तर मग तो टिकला. मग ह्या रस्त्यांचं काय करणार आपण? हे रस्ते सगळे नकाशावर आपण घेतोय, हे रस्त्याची आपण नोंदी घेतोय महसूलच्या ह्याच्यात. हे रस्ते जेव्हा एकदा तुमचे मुरुमीकरण वगैरे होतील, ह्या रस्त्याला पुढे तुम्हाला VR मध्ये घेता येईल, विलेज रोड मध्ये घेता येईल, ग्रामपंचायत स्तरावर, जेणेकरून पुढे तुमचा स्थानिक विकास निधी जो आहे तो त्याच्यावर पडेल आणि त्याचा पुढे खडीकरण, डांबरीकरण असं होत जाईल. आणि शेवटी आपला भाग हा बागायती भाग आहे, ऊस आहे, फळं पिकं आहेत. ह्यांच्यासाठी जेव्हा आपण काम करतो तेव्हा अवजारं जाण्यासाठी फार महत्वाचं आहे आता. त्यामुळं ही योजना जी आहे, माझं सर्वांना म्हणणं आहे की असे जे रस्ते आहेत तुमचे अतिक्रमण मुक्त, त्याची पहिल्यांदा यादी द्या. कारण ह्या योजनेला निधी जो आहे तो बजेटमधनं आणि वेगवेगळ्या योजनांमधनं मिळणार आहे. आणि एका मंडळातील जवळपास जर 25 किलोमीटर रस्ते असतील तर ते एकाच कॉन्ट्रॅक्टरला काम ते मिळणार आहे जिल्हा स्तरावरनं, आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते काम करणार आहे. त्यामुळे ही योजना अत्यंत चांगली आहे. ह्याचा सगळ्यांनी मागे मी बारामतीमध्ये इंदापूर मधले पण सरपंच बरेच बोलवले होते, पोलीस पाटील आणि ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पण बोलवलं होतं. तर ही एक योजना अत्यंत चांगली योजना आहे. आणि ही योजना जर तुमच्याकडनं ती रस्त्यांची मागणी आली तर आम्ही उपविभागीय स्तराच्या समितीवर ह्याला मान्यता देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवू आणि जेणेकरून त्यावर निधी येईल. आणि एक अत्यंत चांगली योजना, जेणेकरून पुढचे शेत रस्ते तुमचे हे चांगले खडीकरण त्यावर नंतर पुढे तुम्हाला करता येईल. त्यामुळे ही एक योजना अत्यंत चांगली योजना आहे. ह्याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या. आणि सगळ्यात शेवटी NA टॅक्स, पूर्वी अकृषक साठ्याने सगळ्यांना फिरावं लागायचं, आता अकृषकची परवानगी रद्द केली. कारण लोकांचं काय व्हायचं, NA टॅक्स पण भरा आणि घरपट्टी पण भरा, मग 2 टॅक्स व्हायला लागले. त्यामुळे शासनाने NA टॅक्स हा पूर्णपणे रद्द केलाय. आता तुम्हाला फक्त विकास परवानगी घ्यायची आणि तुमच्या जमिनीचे जे आहे एकदाच टॅक्स भरायचा आहे. आणि तो 0.1%, 0.25% आणि 4 म्हणजे 1000 चौरस मीटर पर्यंत 0.1% रेडी रेकनरचा, 4000 चौरस मीटर पर्यंत 0.25% रेडी रेकनरचा आणि 4000 चौरस मीटरच्या पुढे असेल तर 0.5% रेडी रेकनरचा. त्यामुळे ही रक्कम एकदाच तुम्हाला शासनाकडे जमा करायची, दरवर्षी टॅक्स गोळा करायची गरज नाही. आणि जे पूर्वीचे आहेत, ज्यांचं पूर्वी NA झालेलं आहे, त्यांना आता NA टॅक्स भरायची गरज नाही. जर थकबाकीदार असतील तरी सुद्धा त्यांना NA टॅक्स भरायची गरज नाही. त्यांचा जो टॅक्स आहे तो आता टॅक्स आम्ही आकारणार नाही. त्याच्या अधिमूल्याचे जे आहे ते आम्ही तुम्हाला आकारणी करून नोटीस देऊ. ते आमच्याकडे भरलं की तुमचा आणि आमचा NAचा संबंध संपला. फक्त शेतघरासाठी जी परवानगी आहे ते शेतघराला पण आता NAची, पूर्वी PDCC बँक तुम्हाला कर्ज द्यायची शेतघराला, आता NA टॅक्स नाही, आता बांधकाम परवानगी आमच्याकडनं घ्यायची आणि बांधकाम परवानगीवर तुम्हाला जे आहे ते कर्ज मिळेल. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या सुधारणा शासन आणतंय आणि
तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक आठवड्यात एका मंडळात दर शनिवारी हा कार्यक्रम आहे. हा पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. आज जवळपास आपण 206 लाभार्थ्यांना वेगवेगळे लाभ देतोय आणि तेवढेच परत आणखीन काही लोक आहेत की वेगवेगळ्या कामासाठी अर्ज करतील आणि आम्ही ते काम जे आहे ते पूर्ण करून परत त्यांना त्याचा लाभ देऊ, जेणेकरून लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा जे आहेत तुमच्या कुठल्या अडचणी असतील त्या निश्चितपणे आमच्या लोकांना आजही सांगा. हा कार्यक्रम संपल्यावर आमची लोक इथेच थांबणार आहेत. तुमचे अर्ज काय असतील ते जमा करून घेणार आहेत. या निमित्तानं या ठिकाणी आज आदरणीय मामांनी आम्हाला वेळ दिला आणि तुम्ही खूप सर्वांनी आता ऊन झाले तरी सगळेजण थांबले. फक्त माझं पुन्हा मामांनी आवाहन केल्याप्रमाणे एक आहे की मुख्यमंत्री बळीराजा शेण पानंद रस्त्यासाठी तुमच्या प्रत्येक गावातून जे रस्ते सध्या रिकामे आहेत, मोकळे आहेत, त्याची नावं द्या, जेणेकरून ते आपल्याला या योजनेमध्ये घेता येतील. आणि ज्याच्यावर अतिक्रमण आहे त्या तहसीलदारांकडे केसेस त्याच्या द्या. ते जेव्हा अतिक्रमण काढून त्यानंतर ते रस्ते सुद्धा या योजनेमध्ये पुढच्या वर्षी घेता येतील. एवढं बोलतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर इंदापूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती सन्माननीय हर्षवर्धन चिलोटे आपल्या सर्वांशी बोलतात. सन्माननीय हर्षवर्धन चिलोटे साहेब. मामांची सूचना आहे, 2च मिनिटात बोलायचं. सन्माननीय व्यासपीठ, दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझी जोडती, असे आमचे मामा प्रताप आबा, उपविभागीय अधिकारी मावळकर साहेब, व्हिडिओ साहेब, ज्यांनी आमचा सभापती आणि उपसभापतीचा नाव टाळला, असे आमचे तहसीलदार साहेब. ठीक आहे, 2 दिवस झाले, त्यांना कदाचित नाव माहीत नसतील. ठीक आहे. ढोले सरांनी जे अभियान राबवले ते अभियान असं खूप दिवसांनी इतका मोठा गर्दी किंवा योजनांची माहिती सविस्तर डिटेल माहिती दिली. नावडकर साहेबांनी दिली, तहसीलदार साहेबांनी दिली, पाण्यात रस्त्याचं सांगितलं, सगळ्या योजनांची माहिती दिली. ढोले सर खरोखर चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांशी बोलत आहेत 37 लाख शेतकऱ्यांचा आपला विश्वासू माणूस, महाराष्ट्राचे विकास रत्न कृषी मंत्री सन्मानित आमदार दत्तात्रय मामा गोरबरणे बोलत आहेत. इंदापूरकर दोन्ही हातवरती जोरदार टाळी आपल्या मामांसाठी. हातवर करून सांगायचे जुळायचं राव पाटील. आज आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान हे शिबिर आपल्या महसूल विभाग आणि तालुक्यातील सर्वच विभागाच्या वतीनं आयोजित केलेलं आहे. या शिबिरासाठी उपस्थित असलेले आपले प्रांत नावडकर साहेब, तहसीलदार बनसोडे साहेब, बीडीओ खुडे साहेब, ER शिवरकर साहेब, आपले कृषी अधिकारी गगडे साहेब, आपली सगळ्याच विभागाचे सगळेच, आपल्या THO पासून आरोग्य विभागाच्या पासून सगळेच उपस्थित, सगळेच अधिकारी, आमच्या महिला विभागाच्या सगळ्या अधिकारी, आशाताई, महिला बालकल्याण असू द्या, सगळ्याच विभागाच्या आमच्या उपस्थित आमच्या सगळ्या बहिणी, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे सभापती हर्षवर्धनजी लोंढे,
उपसभापती जयकुमारजी कारंडे, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि ज्या व्यक्तीला तुम्ही सर्वांनी एक प्रेम दिलं, एक आशीर्वाद मागच्या महिन्यापूर्वी दिला, मोठ्या मताने आशीर्वाद दिला आणि तुमच्या सर्वांविषयी एक कळकळ असणारा आणि माझ्या या जिल्हा परिषद गटामध्ये, माझ्या या तालुक्यामध्ये सर्वांनाच, आमचे बंधू असतील, भगिनींना असतील, शासनाच्या सेवेचा लाभ मिळावा, आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, यासाठी एक तळमळ करणारा तुमच्या सगळ्यांचा एक जीवाभावाचा एक तुम्ही निवडून दिलेला जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्रीमंत डोले सर, आपल्या पक्षाचे अध्यक्ष हनुमंताबा कोकाटे, प्रतापबा पाटील, आपले जिल्हा परिषदेचे सदस्य सगळ्यात युवक सदस्य यशराज जगदाळे, दुसरे आपले जिल्हा परिषदचे सदस्य आमचे सागरजी भिसे, डॉक्टर मारुती पाटील, सचिनजी सपकळ, अतुल भैया झगडे, पंचायत समितीच्या सदस्य आमच्या हेमाताई माडगे, श्री किशनराव काळे, श्री किरण पाटील, भूमी अभिलेखचे आमचे पवार साहेब. आज ज्येष्ठ मला बरं वाटलं दत्तूभाऊंना बघून, आमचे दत्तूभाऊ थोरवे, शिंदे सर, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, सगळेच या गटातले सगळे उपस्थित असणारे सगळे वकील साहेब, सगळेच सरपंच, उपसरपंच, आजी माजी सरपंच, आजी माजी उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, आजी माजी चेअरमन, आजी माजी सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, आजी माजी अध्यक्ष, सगळे सदस्य, सर्वच गावचे सरपंच, विशेषतः या गावच्या सरपंच आमच्या चित्रलेखाताई, आमच्या THO पोळ मॅडम, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, सगळेच उपस्थित शेतकरी, शासकीय प्रति विभागाचे सगळे अधिकारी, महसूल विभागाचे विशेषतः सगळे अधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असतील, आणि ज्यांची आठवण आज आपल्या सर्वांना आल्याशिवाय राहत नाही, ते स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही. या सर्वांची एक संकल्पना होती. या संकल्पनाने मी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा पण आज उल्लेख करतो. बावनकुळे साहेबांनी सुद्धा ही जी योजना, ही समाधान शिबिराची योजना, त्यांचा ह्यामध्ये खूप मोठा पुढाकार होता. यातनं आमच्या सर्वांची एकच भावना होती की माझ्या गोरगरीब माणसाला, गोरगरीब आमच्या बहिणीला, भगिनीला विनाकारण तहसीलदार ऑफिसमध्ये जावं लागतं, हेलपाटे मारावे लागतात आणि बारीक सारीक कामासाठी त्यांना कुठेतरी एक त्रास होतो. मी तहसीलदार असतील, प्रांतसाहेब असतील, साहेब आपण सगळे अधिकारी आहात, इथं आमचे सगळे उपस्थित सगळे अधिकारी आहात, तहसील ऑफिस मधले सगळे आमचे कर्मचारी आहात. तुम्ही फक्त आपण सगळ्यांनी विचार करा, एखाद्या शेतकरी, एखादा लाभार्थी ज्यावेळेस तुमच्याकडे तो येतो, तुम्हाला तो काम सांगतो, तो सकाळी किती वाजता उठलेला असतो, एखादा मसुबाच्या वाडीचा लाभार्थी असेल, एखादा तवशीच्या कडेचा लाभार्थी असेल, किंवा एखादा नुमेवाडीच्या पलीकडचा माझा लाभार्थी असेल, किंवा माझी ती बहीण असेल. मला आज तहसील ऑफिसमध्ये जायचंय, मला एक काम करून घ्यायचंय. ती मोठ्या अपेक्षेने आपल्या ऑफिसमध्ये येत असते, मोठ्या अपेक्षेने ती आपल्या घरच्यांना सकाळी उठते, लवकर उठते, मुला बाळाचा डबा करते, बाकीची कामं उरकते. ज्याला गाडी आहे ते गाडी येतं, मोटरसायकल येतं, किंवा एखादी एसटी ज्यावेळेस ती बघते की सकाळची माझी 10ची गाडी आणि संध्याकाळची 5ची गाडी, मी या वेळेमध्ये माझं एक काम हे होईल. त्यामुळे हे मोठे अपेक्षाने आपल्याकडे येत असतात रे बाबा, खूप मोठ्या अपेक्षा असतात. आणि लोक तुमच्याकडे आल्यानंतर ती कामं जर त्यांची झाली तर ते समाधाने जात असतात. परंतु आपण जर आपण जर आपलं घोडं, आपला जर कागद, आपला सरकार नियम ठीक आहे, नियमानेच काम केलं पाहिजे,
पण बारीक सारीक गोष्टीमध्ये माझ्या प्रत्येक या तालुक्यातल्या माझ्या गोर गरीब माणसाला हेलपाटे मारायला लावू नका रे बाबा. शेवटी गोर गरिबांच्या माणसाच्या अपेक्षेची तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला एक परमेश्वराने दिलेली ही जी माणसं तुमच्याकडे गोरगरीब कामानिमित्त येतात, लाभार्थी येतात, मोठी माणसं तुमच्याकडे कमी येतात रे, गरीब माणसं तुमच्याकडे येतात. त्या गरीब माणसाच्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षा पूर्ण करा. परमेश्वराने तुम्हाला ही पुण्य करण्याची ही खूप मोठी संधी दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, सगळ्या अधिकाऱ्यांना, प्राणसाहेब तुमच्यापासून ते खालच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो, अरे बाबांनो, हे पुण्य करायसाठी लांब कुठं, लांब 5-5, 2-2 हजार किलोमीटर जायची गरज नाही आहे रे. कुठं तुम्हाला देवाला जायची गरज नाहीये, कुठं देवीला जायची गरज नाहीये. अरे तो जो लाभार्थी, जो गरीब माणूस खूप मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे आला असतो, त्यातच देव बघा, त्याचं काम मार्ग लावा आणि तोच आशीर्वाद तुम्हाला सर्वांना मोठा आहे रे. एखाद्या गरीब बहिणीचं काम आहे, एखाद्या महिन्याचं काम आहे, त्यातच देवी बघा. लांब देवीला कुठं जायची तुम्हाला गरज नाहीये. अरे तेच पुण्य तुम्हाला सांगते, पुण्य तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे बाबांनो, गरीब माणसाला केंद्रबिंदून माना. गरीब माणसाला जेवढं मदत करता येईल, जेवढं आपल्याकडून काम करता येईल, तेवढं करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सगळेच काम करताय, त्याबद्दल मी काय म्हणत नाही, परंतु एखाद्या छोट्या छोट्या कामासाठी त्या गरीब माणसाला हेलपाट माराय लावू नका रे बाबांनो. शेवटी त्या गरीब माणसं, तुम्ही आज सांगा, तुम्ही एखादं काम गरीब माणसाचं करा. तुम्ही माझ्यासारख्या माणसाचं एखाद्या टायमाला, डोले सरांचं काम एखादं केलं, 100 कामं जरी आमची मोठ्या माणसाची तुम्ही मदत ताबडतोब केली, आम्ही तुम्हाला विसरून जाऊ रे बाबांनो. पण त्या गरीब माणसाच्या अपेक्षा, त्यांची कामं खूप छोटी छोटी असतात रे बाबांनो. त्या गरीब माणसाला जर तुम्ही काम केलं, त्याला जर मदत केली, छोट्या छोट्या कामासाठी खाली जर केली, तर तो माणूस आयुष्यभर तुमचं नाव घेतो. आणि कुणीतरी एक ह्या इंदापूरला अधिकारी होता, एक कोणतरी तलाठी होता, एक कोणतरी सर्कल होता, एक कोणतरी बिडेओ होता, एक कोणतरी ग्रामसेवक होता, एक कोणतरी तलाठी, एक कोणतरी पाटकरी होता. त्या माणसांनी आम्हा सर्वांना मदत केली. आजही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आजही महसूल विभागामध्ये गेल्यानंतर बाबरास भाऊसाहेबांचं नाव हे अजूनही घेतलं जातं. का नाव घेतलं जातं? काय रावसाहेबांची नावं घेतली, फाटावल्या शेतकऱ्यांच्या रावसाहेबांची नावं घेतली जातात, काय पाटकऱ्यांची नावं घेतली जातात, काय बिडेओची नावं घेतली जातात, काय MSCBच्या अधिकाऱ्यांची नावं घेतली जातात, काय महिला विकास, आमच्या महिला विकास, बालकल्याण विकास अधिकाऱ्यांची नावं घेतली जातात. अरे बाबांनो, ही नावं का घेतली जातात? मी तुम्हाला हे मुद्दा म्हणून का सांगतो? हे तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो, तुम्ही निश्चित प्रकारे लोकांना माझ्या इंदापूर तालुक्यातल्या मदत करा. शेवटी ह्या तालुक्यातली माणसं खूप वेगळी आहे. ठीक आहे, आहेत 4-2 माणसं, आम्ही म्हणणार नाही की सगळेच माणसं आहेत 4-2 माणसं चुकीचे आहेत, चुकीची तुम्हाला कामं सांगतील, तुमच्यावरती चुकीचा दबाव आणतील, तुम्हाला काय गोष्टी चुकीचं सांगतील, याचा अर्थ तालुक्यातली सगळीच माणसं अशी नाहीये. त्यामुळे जेवढी तुम्हाला मदत करता येईल, मी तहसीलदार साहेब आणि बीडीओ साहेब तुम्हाला दोघांना पण मुद्दा म्हणून सांगतो, अरे करा, लोकांना हेलपाटे मारायला लावू नका. तुम्ही आज किती ऊन आहे, आज 1 सुद्धा वाजलेली नाही, त्या दुपारच्या ह्या उन्हामध्ये जर माझा तहसील ऑफिसमध्ये किंवा पंचायत समितीच्या मध्ये ऑफिसमध्ये आल्यानंतर त्या माणसाची अवस्था काय असेल. त्यामुळे या लोकांना जेवढी मदत करता तेवढं करण्याचा प्रयत्न करा. शेवटी ही माणसं तुमची आहेत, हा मोठा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे आज हा कार्यक्रम मुद्दामून मी आज हे तुम्हा सर्वांना, सगळ्यांना, म्हणजे मी काय तिकडे सांगतोय असं नाही, त्या लाईनला पण ते सांगतोय, पाठीमागे बसल्या त्या लाईनला पण ते सांगतोय, सगळ्या बघा झुकून काम करा. की आयुष्य मी नेहमी म्हणतो की आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. जेवढा पुढच्या माणसाला आपण आनंद देऊ, तोच उलटा आनंद आपल्या कुटुंबाला मिळतो. त्यामुळे आयुष्यामध्ये आनंद द्यायचा आणि आनंद घ्यायचा. आणि मी पण तुम्हा सर्वांना सगळ्यांना सांगतो, काम करताना सकारात्मक करा. आपल्या बोलण्यामुळं, वागण्यामुळं कुणाच तरी मन दुखवल किंवा सारखं दे तलाठ्याकडे अर्ज, दे ग्रामसेवकाकडे अर्ज, दे तहसीलदारकडे अर्ज, दे पॉलिटिशियनकडे अर्ज. अरे काय होतं, काय मिळतं समाधान तुम्हाला? तुम्ही दुसऱ्याची आपदा करा, बरोबर, त्याची झोप मोडता. तुम्हाला लोकांना तरी असं केलं संध्याकाळी झोप नीट येते का रे बाबांनो? नीट विचार करा, नीट विचार करा. त्यामुळे बाबांनो, आज हा कार्यक्रम खूप वेगळा आहे. शिबिर आहे, त्यात शिबिराला नाव काय तरी दिलंय. मी तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब, शासनाने या शिबिराला काय नाव दिलं तुम्ही वाचलं का? पवार साहेब, तुमच्याकडे सुद्धा मोजणीचे प्रकरण त्यांनी शेवटी एक लिहिलंय,
समाधान. अरे समाधान केलं तरच ह्या लोकांचं, गरिबांचं कायदेशीर समाधान केलं तरच आपलं पण समाधान होणार आहे, तरच त्यांना पण चांगली झोप लागणार आहे आणि आपल्याला पण जो काम करतो त्यालाही समाधानाची झोप लागणार आहे. त्यामुळे झोकून काम करा. ठीक आहे, त्रास आहे, अडचणी सगळ्याला आहे, प्रत्येकाला अडचणी आहे, त्रास आहे, दगदग आहे, मान्य आहे मला. पण यातनं सुद्धा जेवढं लोकांना मदत करता येईल, लोकांच्या कामी करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. बंधूंनो, आज हा शिबिर आहे, समाधान शिबिराच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगतो. आज तुम्हाला मी सांगतो, आज आमच्या समोर आशाताई आहे. रामसाहेब, आशाताई ना तुम्ही आज आहे आमची एक आशाताई उठवा. तुम्हाला सांगतो, एक आशाताई तुम्हाला त्या गावामध्ये साखर, ब्लड शुगरचे किती प्रेशर आहेत, ब्लड प्रेशरचे किती पेशंट आहेत, परत गावात कुणाला कुठला आजार आहे, ही आमची आशाताई त्या गावाचा आराखडा सांगू शकते. इतकं चांगलं काम माझी ती ताई करते. ती बिचारी सहाय्य आहे. या लोकांना सुद्धा निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी 2 मिनिटं विषय काय चाललाय की चाललाय हे काय, हे सारखं तेच आहे. त्यामुळं आज ह्या शिबिराच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगतो की सीबीसी समाधान शिबिराच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना लाभार्थ शासनाच्या ज्या योजना आहेत, महसूल विभागाचे, कृषी विभागाचे आहेत, आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता राज्याचा कृषी मंत्री पद काम करतोय. मला माहित आहे हे पद काय कायमचं नाही आहे. हे काय मी ताम्रफेट घेऊन जन्माला मीच मंत्री किंवा मीच कृषी मंत्री, मीच आमदार म्हणून राहील असं नाही आहे. पण शेवटी ज्यावेळेस आपल्याला एखादं पद मिळतं, एखादी ज्यावेळेस आपल्याला सत्ता मिळते, हे पदाचा उपयोग माझ्या गोरगरीब माणसासाठी किती झाला पाहिजे. क्रीडा विभागाचा मंत्री होतो, क्रीडा विभागाच्या माध्यमातून तालुक्यासाठी काय करताय. आज तुम्हाला मी सांगतो, आमचा अल्पसंख्याक मंत्री होतो, अल्पसंख्याक समाजाला काय नेता येईल. प्राणसाहेब, आम्ही सगळे दादांचे शिकवण, दादाचे अजितदादा पवार साहेबांचं संस्कार आमच्यावरती आहे. नेहमी त्यांनी सांगितले की बाबांनो, तुम्हाला ज्यावेळेस संधी मिळते, एका सोप्या भाषेत त्या संधीचं सोनं कसं करता येईल, त्या पदाचा उपयोग तुमच्यापेक्षा लोकांना त्या तालुक्यात, ज्या तालुक्याने तुम्हाला मोठं केलं, ज्या तालुक्याने तुम्हाला खुर्ची बसवलं, ज्या तालुक्याच्या आश्रमात तुम्ही काम करताय, शेवटी त्या तालुक्याला त्या पदाचा किती उपयोग होतो हे महत्वाचं आहे. क्रीडा मंत्री होतो, तालुक्यासाठी खूप निधी क्रीडा विभागाच्या माध्यमातून आणला. अल्पसंख्याक मंत्री होतो, आणला. आज मी तुम्हाला सांगतो, मी आज राज्याचा कृषी मंत्री आहे. काल तुम्ही माझं भाषण किती जणांनी ऐकलं मला माहित नाही. शेवटी मला आपले मुनगंटीवार साहेबांना सांगावं लागलं, मामा आम्हाला आकडेच लिहिता आलं नाही तुमचे, इतकं तुमची गाडी सुसाट सुटली होती. आता गाडी सांगितलं मला की 15 मिनिटात मला वेळ दिला उत्तराला, आणि माझ्याकडे तर भाषण लय वेळ होतं, तरी मी 45 मिनिटं काल सभागृहामध्ये डोले सर, मी काल 45 मिनिटं बोललो. आणि त्याचा उद्देश काय आहे की माझ्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काय करतायत, सरकारच्या काय योजना आहेत, केंद्राच्या काय योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना काय आहे, आणि त्या शेतकऱ्याला लाभ कसा मिळता येईल, त्यासाठी बघून माझ्यासारख्या कापड मी तुम्हाला एवढं सांगतो की तुमचा घरचा वाढते रे बाबांनो. तुमच्या घरचा शेवटी आपण जागरण गोंधळ करणारे माणसं आहेत, जागरण गोंधळाला जाणारे माणसं आहेत, किरण दादा तुम्ही सोडून. त्यामुळं जागरण गोंधळ तुम्हाला माहित आहे की वाढपी जर घरचा असलं, काय वाढपीने काय करायचं असतं, वाढायचं तर सगळ्याला असतं ताई, बरोबर आहे का. फक्त घरचा तोंड, फक्त घरचा माणूस बघून फक्त पळी जास्त पुढे व्हायची असते. ते एकाच पळीत कार्यक्रम होतो, एका पळीत कमी पण देतात वाढता येतं आणि एका पळीत जास्त पण. मला आवडतं सर तुम्ही खाता करा मला माहित नाही, म्हणजे अशी गंमत. त्यामुळे घरचा वाढते रे बाबांना. कृषी विभागाचं मगाशी गरगडे साहेबांना सांगितलं, गरगडे साहेब तुम्ही इतके दिवस कसा थांबलाय. मी मंत्री झालेला, आता मला वाटतं कृषी मंत्री झालेला 4-5 महिने झाले का. मग ज्या तुम्ही कृषी भवन राहा आपल्या तालुक्याला, करा जागा बिगा कसा. माझा शेतकरी आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं कृषी भवन, त्याला कुठेतरी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे तो वाघबोडे साहेब आहेत, तिथं कुठेतरी एक शेतकऱ्यांना एक हॉल 100-200 लोकांना आत बसायला हॉल वगैरे असं करा ना. अरे वाढते तुमचा करा, इंदापूरला करा, जेणेकरून अरे कुठेतरी नाव, शेवटी मी मगाशी अधिकाऱ्याला सांगतो, तुमच्यासारखंच माझं पण कुठेतरी नाव घेतलं पाहिजे. उद्या या जगात मी असेल किंवा नसेल,
या जगात मी असेल किंवा नसेल, या जगातून मी ज्यावेळेस निघून जाईल आणि सहज त्या उद्या कुठल्याही क्रीडा संकुलला आलं, उद्या कृषी भवनला आलं, उद्या तहसील ऑफिस मध्ये बसलं तर कोणी म्हटलं पाहिजे, अरे कुणीतरी या तालुक्यामध्ये हा असा टिंब आमदार होता, कुणीतरी एक माजी मंत्री होता, ह्याने आपल्या गाव तालुक्यासाठी दिलं, आपल्या भागासाठी, त्या माणसाने आपल्यासाठी दिलं. कुठेतरी आज जिवंत असताना आणि जिवंत नसताना पण नोंद घेईल असं काम हे साहेब सगळ्या अधिकाऱ्यांनी निश्चित प्रकारे केलं पाहिजे. मगाशी तुम्ही अधिकाऱ्यांनी वाईट वाटून घेऊ नका, हे काय मी तुम्हाला जनरल बोललोय की तुम्ही काम तर करताय, अजूनही तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा खूप आहे, अजूनही काम तुमच्याकडून करण्याचे आहे. त्यामुळे लोकांना विनाकारण हेलपाटे नका रे मारायला, हेलपाटे नका मारायला. स्पष्टपणे होत असं नसलं होत तर नाही म्हणून सांगा, मी ते बसत नाही म्हणून सांगा. पण हा कागद आणतो, थकतो माणूस, थकतो. ती बिचारी माऊली एखादी घराची आईच आहे, सकाळी भाकरी वगैरे करून किती वाजता बिचारी माझा आज मुलगा माझा नवरा जायचाय, ती किती वाजता उठते, किती वाजता पाणी आणते, किती वाजता ते स्वयंपाक करते, आंघोळ करते. शेवटी जळत त्यालाच कळत रे बाबांनो, नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे सामान्य माणसाचा विचार करा. त्या माणसामध्ये आज एखाद्या माणसाने मला अर्ज दिला, मला त्याचं अरे त्याच्या जागा मी असतो, मला आज तो काय प्रेमाने किंवा आनंदाने मला तहसीलदार साहेबांकडे अर्ज देत नाही, अरे त्याचं काहीतरी दुःख आहे त्यातनं त्याचं काहीतरी जळतंय रे त्यातनं काहीतरी, हे त्यासाठी त्याची भावना. तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब, वेगळी लोकांची भावना, मदत करा, सहकार्य करा, ओतून काम करा. हे तुम्हाला मी सांगतो. आज कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो, आज लग्नाची जरी थित असली तरी म्हणलं जाऊ दे आता लग्न. आज एवढी माझी जीवा भावाची माणसाची लागली, आणि माणसं वेगळी माणसं आहे. ही माणसांना कुठेतरी आपल्या सगळ्यांकडून खूप वेगळ्या प्रकारच्या अपेक्षा आहे. माझ्या बहिणींना अपेक्षा आहे, त्या लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे. आज शासन माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणलेली आहे. आपल्या सर्वांना पैसे महिन्याला सरकार देत आहे. आपल्या सर्वांना कालच पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला का? पैसे जमा झाले का? झाले, काल झाले. अजूनही तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, कृषी समृद्धी आज इथे ड्रोन दिसतोय, त्या ड्रोनच्या माध्यमातून सबसिडी आपण देतोय, शासन सबसिडी देत आहे. तिथं हार्वेस्टर, गव्हाचे हार्वेस्टर दिसत आहे, तिथं शासन हार्वेस्टर. मी तुम्हाला सांगाय, मी मुद्दाम तुम्हाला का सांगतोय, शासनाच्या खूप योजना आहेत. ते काय होतंय आपण ते समजून घेत नाही. जर तुम्ही समजून घ्यायच्या, मुद्दाम मी हे काय सांगितलं, आज तिथं द्राक्ष तिथं आले दिसते. अजित दादांच्या नावाने ज्या नेत्याने, खरोखर मी स्वतः माझ्या डोळ्याने अजित दादांना स्वतः मी गुराची, त्यांच्या गायीची धार काढताना मी स्वतः पाहणारा कार्यकर्ता आहे. दादांना पोल्ट्रीमध्ये कधी कधी एखाद्या वेळेस गडी जाग्यावर नसताना असं चालताना त्रास होत नाही, अंडी गोळा करताना दादांना पाहणारा मी कार्यकर्ता आहे. ट्रॅक्टरचा कडबा होताना ट्रॅक्टरवर ड्रायव्हर मग बसताना एक मुस्लिम समाजाचा पाठीमागे दादांच्या त्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गड्या असायचा आणि दादा स्वतः ट्रॅक्टर चालवायचे. ट्रॅक्टर कडबात वाहून नेताना, स्वतःच्या गुराला नेताना दादांना पाहणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे दादासारखा कार्यकर्ता पुन्हा होणे नाहीये, खूप विजयांचा असणारा कार्यकर्ता. दादांच्या जाण्यानं राज्याचं तर खूप नुकसान झालेलं आहे, मोठं नुकसान झालंय. राज्यापेक्षा आपल्या तालुक्याचं खूप मोठं नुकसान दादांच्या झाल्यानं झालेलं आहे. त्यांची आठवण आल्याशिवाय नक्की राहत नाहीये, असा नेता पुन्हा होणे नाहीये. बंधून आज हा कार्यक्रम वेगळा आहे. आता या दोघांनी सगळ्यांनी सांगितलं आज शिबिरात काय होणार आहे, ते काय त्या गोष्टी किती होणार आहेत. लाखेवाडी डोले सरांनी आता लाखेवाडी गाठातली 490 फॉर्म आता डोले सरांनी तिथं लाखेवाडी, निर्वांगी, वरकुटे, दगडवाडी, गोरपडवाडी, खोरोची, रेडणी, रेडा, जाधववाडी, पंधारवाडी, सेंट्रल हवेली, सराफवाडी, पिटकेश्वर, मला निर्वांगीचा आणि लाखेवाडी, मी लाखेवाडी तर ठीक आहे, पण निर्वांगीची सुद्धा लाभार्थी तर जास्त दिसत आहेत. सगळ्याच गावचे तिथे दिसत आहेत, जवळजवळ 500 लाभार्थी तिथं आहेत. त्यामुळे मला तुम्हाला एवढं सांगायचंय की आज आपल्या संजय गांधी निराधार योजना असेल, आपलं रेशन कार्ड असेल, आपला तगाई बोजा कमी करण्याचा असेल, आपल्या राजपत्राने नावामध्ये बदल असेल, आपला अपका सेरा कमीचा विषय असेल, इकोमो सेरा कमीचा विषय असेल, कुळ कायदा कलम 43 असेल, जिवंत सातबारा मोहीम असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल, दिव्यांग लाभार्थ्यांचं त्यांना वाटप असेल, असं खूप चांगला विषय आज घेतलेला आहे.
मला वाटतं मला तहसीलदार साहेब, प्रांत साहेब, बीडीओ साहेब, जेणेकरून इतर हितच झाला पाहिजे, हितच कामं झाली पाहिजे, कुठेतरी लोकांना हितच कुठेतरी या समाधानार्थाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे महासौर आपल्याला माहिती आहे की महाराजास्व शिबिर आयोजित केलेले. शेवटी ज्या राजांचं नाव घेतल्यानंतर आजही आपल्याला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते, आपल्यामध्ये एक ऊर्जा तयार होते. छत्रपती राजांचं नाव घेतो, ऊर्जा तयार होते. त्या राजांचं नाव आपण या योजनेला दिले, त्यामुळे या राजाला शोभल असं. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, रयतेचे राजे होते. त्यांनी सर्वसामान्यांची मदत होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न निश्चित प्रकारे करा. आज ढोले सर, तुम्ही खूप चांगला कार्यक्रम घेतला. यशराज, तू दिसतोय, आमचे दिशेत आपले सभापती दिसताय, उपसभापती दिसताय, मला वाटतं दिशेसाहेब तुम्ही दिसताय. आता प्रत्येक झडपी गटामध्ये एक एक कार्यक्रम हा घेणार आहे आपण, प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये. त्यामुळं प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये, त्यामुळे प्रत्येक झडपी सदस्य आणि त्यामध्ये तुम्ही स्वतः शासन आहे. शेवटी ज्या जनतेमुळे तुम्ही मोठ्या, ज्या जनतेमुळे तुम्ही सदस्य झालाय, त्यांचं काहीतरी तुम्ही देणं लागताय. त्या उद्देशानं हे शिबिर जास्तीत जास्त या शिबिराच्या माध्यमातून माझ्या गरीब माणसाला, गरीब बहिणीला कसा लाभ होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न निश्चित प्रकारे करा. सभापती लोंढे साहेबांचा मगाशी मी चुटका ऐकला, म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं, तुम्ही लक्षात नाही. आणि कसं असतं, नवीन कार्यक्रम आहे, नवीन सभापती, नवीन थोडं, त्यामुळं थोडं हे होईल. त्यामुळं काय होतं, हा कार्यक्रम थोडा प्रोटोकॉलचा आहे, हा कार्यक्रम शासनाचा आहे. त्यामुळं हनुमंताबा म्हणजे मुद्दाम प्रतापा ह्यामध्ये आपल्याला शासनाच्या सोडून आपल्याला ह्यामध्ये मगाशी मी प्रांतसाहेब म्हणले की मामा ह्यामध्ये आपल्याला कुठलंही नावं टाकता येत नाही. आपल्यामध्ये सुद्धा अनेक नेते ज्यांनी खूप चांगलं काम केलंय, त्यामुळे हा कार्यक्रम थोडा जरा वेगळा असल्यामुळं, त्यामुळं सभापती महोदय, त्यामुळं तुमचं थोडं हे झालं, परंतु याचा अर्थ त्यांना तुम्हाला कमी असं करायचं नव्हतं, पण थोडं त्यांच्याकडून झालं, परंतु त्यांचं चुकून झालं. आणि प्रांतसाहेबाला माहितीच नव्हतं तुम्ही आलाय, त्यात जरा तुम्ही अजून खूप असं नवीन आहे अजून थोडं, त्यामुळं हे होईल. ते जरा उपसभापती जरा दिसतो जरा सगळीकडे थोडं जरा जास्त, त्यामुळं हे होतं. त्यामुळं तुम्ही अजिबात तसं मनामध्ये काय आणू नका. शेवटी आपण सगळेजण एकत्र काम करायचंय. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा पंचायत समितीच्या इमारतीसाठी तुम्ही दोघं तिघं दिसताय, आमच्या बाळगेताही दिसतायत. व्हिडिओ जरा काहीतरी करा, जागा ठेवली, एक आपली इमारत चांगली झाली पाहिजे. अजितदादांनी पाठीमागं सांगितलं तुम्हाला काय असेल ते आपत्ती राहिलं, नगरपालिकावाल्यांचं राहिलं, ती दुसरी एक इमारत आपल्याला एक चांगला हॉल बांधायचा होता. आणि आता परत कसं होतं की आपल्याला पहिल्यांदा कसं होतं की आपला 100 मार्काचा पेपर होता, आपण लगेच 70 मार्कावरच्या पुढे सुरू करत होतो, पण आता आपल्याला 5 मार्कापासून सुरुवात करावं लागेल. आपण आता गोष्ट खरे काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील. त्यामुळे हे दोन तुम्ही प्रस्ताव मात्र तेवढं पंचायत समिती ह्या सभापतीच्या काळामध्ये चांगली अशी एक इमारत, या इमारत नुसती इमारत नको, त्या इमारतीमधनं आमच्या गरीब माणसाचं समाधान झालं पाहिजे, अशी एक चांगल्या प्रकारची इमारत बांधण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न निश्चित प्रकारे करा. खूप चांगल्या या शिबिराच्या माध्यमातून, शिबिरात आम्ही जरी गेलो हे तुमचं काम हे करणार आहे. विनाकारण तुम्ही आता इथं बसून शांत ह्यांनी करा आणि तिथं तुमचे अर्ज वगैरे लिहून घेतले जातील. आणि नुसतं तहसीलदार बीडीओ हे नुसतं आपल्याला भाषण करायला पुरतं नसून याचा लाभ किती लोकांना मिळतो आणि आजच्या शिबिरामध्ये किती लोकांनी त्याचा फायदा घेतला, एक मंत्री म्हणून मला थोडी टिप्पणी पाठवा. म्हणजे नाहीतर आपल्याला नुसतं काय सभा, नुसतं डोले सरांनी बोलवलं, जेवणाची सोय वगैरे केली, ही जेवणापुरतं नाही असं डोले सर. आपल्याला कुठेतरी त्या एक उद्देश, जो शासनाचा उद्देश आहे, तो उद्देश सफल झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. आणि पुन्हा एकदा अधिकारी, आता काय मी जास्त काय बोलत नाही, समजणे वाले को इशारा, त्यामुळे चांगलं काम करा, तुम्ही चांगलंच करताय. पुन्हा एकदा आज आपल्या शासनाच्या वतीनं आमच्या सगळ्या शासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांना धन्यवाद देतो आणि खूप चांगले भविष्यामध्ये अशी शिबिर आयोजित करा.